आम्ही संवादाला सुरुवात करू. संवाद आणि शांतता या दोन्ही गोष्टींचं अतूट नातं आहे बरं. शांतता असल्याशिवाय संवाद होत नाही आणि जेव्हा संवाद उत्तम होतो तेव्हाच शांतताही होते. करायची सुरुवात आपण. तयार सगळे एकदा जोरदार. युवा युवा साहित्य. आता खऱ्या अर्थानं हे युवा साहित्य संमेलन आहे असं वाटलं. वा. प्रणवजी आपण तुमची परवानगी असेल सुरुवात करूया. मंडळी आपण सुरुवात करतोय आता कार्यक्रमाला. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे आणि ठाणे महानगरपालिका आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या या अतिशय महत्वाच्या अशा सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, या सभागृहामध्ये एक 2-3 पिढ्या इथे मला पाहायला मिळतात की सर्वसाधारणपणे साहित्य संमेलन म्हटलं की ते ज्येष्ठांचं संमेलन असावं, ज्येष्ठांचा मेळावा असावा असं नाही. कोकण मराठी साहित्य परिषद हे युवा मनाशी जोडलेलं असल्यामुळे आज मी मगाशी जो उल्लेख केला की आमच्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ असणारे पण उत्साहामध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त असणारे आदरणीय मधुबाई इथे आहेत आणि त्यांनीच जो मगाशी उल्लेख केला की त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये असणारा हा एक तरुण लेखक, त्याच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा कुठला योग आपल्या आयुष्यामध्ये येईल असं वाटत नाही. प्रणव, या साहित्य संमेलनाच्या या सत्रामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि सर्व रसिकांचंही मनपूर्वक स्वागत. खूप वेळ आपण थांबलेला आहात. ते अध्यक्षीय भाषण असतं, त्याचा हा थोडासा मॉडिफाय असा प्रकार, एक वेगळा प्रकार आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तुम्ही इतक्या छान ग्रेसफुली स्वीकारलाय, त्याकरता मनपूर्वक धन्यवाद. आत्ताच धन्यवाद. मी नेहमी गंभीर असं म्हणतो की कुठलाही कार्यक्रम सुरू असताना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी टाळ्या येणं ही गोष्ट फार महत्वाची असते आणि त्या जाणून घेण्याचा हा मुलाखत, हा संवाद म्हणजे एक प्रयत्न आहे. आर्यांची अद्भुत नगरी म्हणजे ॲलिस इन वंडरलँड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या लहानपणी, आमच्या तरी लहानपणी आम्ही बघायचो ॲलिस इन वंडरलँड. हे मराठीमध्ये प्रणवनी आणलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरचं पुस्तक असो किंवा कलामांचं बालपण असो, गाणे स्थलांतराचे एक वेगळ्या पार्श्वभूमीवरचं हे पुस्तक असो किंवा अगदी तबला नवाज झाकीर हुसेन यांच्यावरची माहिती मराठीमध्ये आम्हाला मिळणं हा भाग असो किंवा मला सांगायला आवडेल की काळे करडे स्ट्रोक्स ही अर्थात साहित्य अकादमी विजेती कादंबरी असो, हा सगळा लेखन प्रवास हा प्रणवचा आहे. हे सगळं काय आहे, हे सगळं कुठून येतं, हे सगळं त्याला कसं सुचतं, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सगळं लिहिल्यानंतर असं म्हणतात की पुरस्कार आणि सृजनत्व हे आपोआपच चालून येतात. त्याच भावनेतून कथाकार शांताराम पुरस्कार, दिवा मोकाशी पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि अर्थातच साहित्य अकादमीचा पुरस्कार, हे असे पुरस्कारही बनवला लाभलेले आहेत. काय गंमत आहे पहा. आज अद्भुत योगायोग असा की आज हे युवा साहित्य संमेलन साकारत असताना आजचे आपल्याला लाभलेले उद्घाटक आदरणीय उदय सामंतजी हे सुद्धा कोकणातलेच आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सुद्धा कोकणातलाच मूळ असावा, या सगळ्या भूमीतलाच असावा, हा एक वेगळा योगायोगाच आहे. आमच्या जवळच्या कल्याणचा मूळ खरं म्हणजे. प्रणव, कल्याणमध्ये राहता राहता की आपलं कल्याण अशा पद्धतीनं होईल की आपल्याला ही जाणीव होईल की आपण लिहू शकू, हे तुला कसं वाटतं? खरं सांगायचं तर असं लिहीन असं कधी काही वाटलं नव्हतं. याचं कारण असं की मी ज्या घरात वाढलो तिथे असं काही वाचनाचे संस्कार किंवा कोणी लिहित होतं अशातला भाग नव्हता. सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात मी वाढलो. एखादं मासिक, एखादं वर्तमानपत्र असायचं, ते मी वाचायचो सुद्धा नाही. पाठ्यपुस्तकातले जे काय कविता, धडे आपण सगळ्या जे काय वाचतो ते वाचत आणि त्याचा काय म्हणे कंटाळवाणा अभ्यास करत, कारण संदर्भासहित स्पष्टीकरणाला ते येणार आहे.
एवढाच अभ्यास मी त्याचा करत साधारण 8वी-9वी पर्यंत असा एक काळ गेला. आणि त्या काळामध्ये मी फक्त क्रिकेट खेळायचो जास्त करून. मला क्रिकेटची खूप आवड होती. नेट प्रॅक्टिस असो किंवा हे असो. जर मी खेळलो असतो तर कदाचित आणखीन पुढे काहीतरी केलं सुद्धा असतं. पण साधारण 8वी-9वीच्या सुमारास एकदा मी पहिल्यांदा कविता लिहिली. काय झालं मला पण ऍक्च्युली सांगता नाही येणार, पण असं वाटलं की आपण लिहायला पाहिजे. पहिली कविता होती पावसाचीच साधारण जी असते ती तशी कविता होती. टलाट मला मग असं जुळवून केलेलं होतं. कविता म्हणून काही थोर नव्हती ती, पण एक मात्र मला असं वाटतं की तो खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. ती आठवते कुठली कविता तुला? नाही आठवत आता, तर काहीच आठवत नाही. त्याच्या व्यतिरिक्त कुठली आठवते? नाही आता त्यावेळेचं तर जवळपास काहीच आठवत नाही. पण ते टर्निंग पॉइंट काय होता, कारण मला असं वाटलं की आपण जे अनुभवतो, जे अनुभव घेतो, ते अनुभव आपण शब्दांमधून रिक्रिएट करू शकतो. किंवा तो रिक्रिएट करत असताना जो एक आनंद मिळतो, ती पुन्हा ते मांडायचे शब्दांमधून, तो आनंद मला असं वाटतं खूप महत्वाचा होता. ती कविता कशी होती हा नंतरचा मुद्दा झाला. पण ते जे रिक्रिएशनचा जो आनंद असतो, तो आनंद मला पहिल्यांदा त्या 8वी-9वीच्या काळामध्ये मिळाला. आणि मला ते लिहिल्यानंतर मी जेव्हा आणखीन लिहायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण लिहितोय हे ठीक आहे, पण हे इतकंच पुरेसं नाहीये. आपण काहीच वाचलेलंच नाहीये. जे इतर मुलं वाचत असतात, लहान बाल वाङ्मय वाचत असतात, पण मी तसं काहीच वाचलेलं नव्हतं. मग आता काय करायचं? मग मी माझ्या आईला घेतलं आणि कल्याणमध्ये खूप मोठी सार्वजनिक वाचनालय आहे. जवळपास 250 वर्षाची तिला परंपरा आहे त्या वाचनालयाला. त्या वाचनालयाला मी गेलो आणि तिकडचा सभासद झालो. आणि तुम्हाला अक्षी मला इथे आवर्जून सांगावं असं वाटेल की जेव्हा मी त्या वाचनालयामध्ये शिरलो, आतमध्ये बघितलं आणि ते कपाटांची सगळी रॅक्स, सगळी पुस्तकं ठेवलेली बघितली आणि मी असं हडबडून गेलो की इतकी जगात पुस्तकं आहेत आणि ती आपण काहीच वाचलेली नाहीयेत अजूनपर्यंत. इतकी 8वी पर्यंतचं आपलं जे काय वय आहे ते असंच गेलंय. नाही आपण हे वाचलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे मी पहिल्यांदा पुस्तकांशी माझा संबंध यायला सुरुवात झाली. मग ते वाचत असताना अगदी सुरुवातीचे कविता लिहित होतो, त्यामुळे मंगेश पाडगावकर असतील, विंदा करंदीकर असतील किंवा आणखीन जे काही कैशवसूत असतील, हे सगळ्यांच्या कविता वाचायला हळूहळू सुरुवात केली. कल्याणमध्ये राजीव जोशी नावाचा माझा मामा आहे, त्यांनी मला ऍक्च्युली खूप त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं की काय तू आत्ता या वयात वाचलं पाहिजेस. ते वाचत वाचत गेलो आणि मग मला कुठेतरी असं सापडायला लागलं की आपल्याला आपण जे काय आता वाचतोय त्यापेक्षा आणखीन काहीतरी थोडंसं जटिल, थोडंसं कठीण अजून वाचायला मिळालं पाहिजे. मग मी मर्ढेकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. मग हळूहळू साठोत्तरी कवींच्या कविता वाचायला सुरुवात केली. आणि मग ते जेव्हा हळूहळू समजायला लागलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आता आपण जे काही कविता लिहितोय त्याला काहीच अर्थ नाहीये. खरं तर आपण अगदी नुसतं टलाट मला मग असंच सगळं चाललेलं आहे. आपण या विषयाकडे किंवा या कविता हा जो काही साहित्य प्रकार आहे, या साहित्य प्रकाराकडे जरा गंभीरपणेच बघितलं पाहिजे. आतापर्यंत जे केलं ते केलं, ठीक आहे, पण तो एक टप्पा होता, ती एक सुरुवात होती. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये वाचनाचाच जास्त ऍक्च्युली म्हणजे खूप जास्त वाचायला लागलो. लिखाण हे खूप कमी व्हायला लागलं. मी कल्याणमध्ये वाढलेला मुलगा आहे, अगदी साधा, तुम्ही आता जसे आहात तुम्ही तसाच. कल्याण हे त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा लहान होतो, आता कल्याण खूप वाढलंय. इव्हन आता मी काल जेव्हा ठाण्यात आलो तेव्हा पण मी थोडा हेच झालो होतो की अरे बापरे ठाणे किती बदललंय. त्यावेळेला कल्याण आहे ना तसंच निम शहर होतं. ते तिकडचं एक्सपोजर कमी होतं. 10वी पर्यंत मी ज्या शाळेत शिकलो तेवढंच माझं एक छोटंसं जग होतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, माझं दादरला रुईया कॉलेज होतं माटुंग्याचं. रुईया कॉलेजमध्ये गेल्यावर पुन्हा एकदा तो क्षण आला हडबडून जाण्याचा की इतकं मोठं जग आहे. तिकडची मुलं जी माझ्याच समवयस्क आहेत त्यांनी कितीतरी काहीतरी वाचलेलं आहे, त्यांनी कितीतरी चित्रपट वेगवेगळे बघितलेले आहेत, वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्सला ते जातात, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ते ऐकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणूया चळवळींशी त्यांचा संबंध येत असतो. हे जेव्हा मला पहिल्यांदा तिकडे गेल्यावर लक्षात आलं
तेव्हा मला असं वाटलं की अरे हे आपण काहीतरी मिस केलंय आणि थोडा न्यूनगंड सुद्धा आला. कारण मी एका निम शहरातून गेलेला, मुंबईमध्ये गेलेला मुलगा होतो. पण मला इथे सांगायला आवडेल तुम्हाला की त्या न्यूनगंडाकडे मी थोडंसं पॉझिटिव्हलीच बघितलं. म्हणजे असं की ठीक आहे, आपल्याला आजपर्यंत नाही ना हे समजलं, तर आता आपण समजून घेऊया. आणि एक चांगली गोष्ट अशी सुद्धा झाली की जे आमचं कॉलेज होतं, रुईया कॉलेज, त्यांनी सुद्धा आम्हाला आम्हा सर्वच मुलांना म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोजर दिलं. म्हणजे आमच्या शिक्षकांनी किंवा आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला असं कधीच सांगितलं नाही की मी सांगतोय म्हणून तू असंच लिहिलं पाहिजेस. त्यांनी आम्हाला कायम असं सांगितलं की तू तुझ्या डोक्याने विचार कर, जे तुला वाटेल ते लिहिते, चूक का असे ना, पण जो तुझा विचार आहे, जे तुला वाटतंय, जे तुला आतून करावं असं वाटतंय, तेच तू फॉलो कर. मला असं वाटतं की जे मी आज करतोय ते कुठेतरी त्याचं बीज तिकडे रुजलं असावं. प्रणव, रुईया महाविद्यालयाचा उल्लेख तू आता केलास आणि रुईया म्हटल्यावर त्याच्या आजूबाजूला येणारे रुईयाचा भोवताल जो सगळा आहे तो आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की रुईया म्हटलं की रुईया कट्टा. तुझ्या सगळ्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर हा साहजिकच मनात येणारा प्रश्न आहे की मुळात रुईया कट्टा हा नुसता कट्टा नाही, ती एक संस्कृती आहे. अनेक कलाकार, अनेक अभिनेते, अनेक लेखक, दिग्दर्शक या कट्ट्यानं आपल्याला दिले. या रुईया कट्ट्याचा काय कधी संबंध होता का तुझा? हो हो, भरपूरच. म्हणजे मी कट्ट्यावर खूप टाइमपास केलेला आहे, कट्ट्यावर कविता वाचलेल्या आहेत, कट्ट्यावरती वेगवेगळ्या काय म्हणूया वाद घातलेले आहेत. म्हणजे साम्यवाद असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की भांडवलशाही असेल, अशा वेगवेगळ्या ज्याला वाद आपण ऍक्च्युली वाद असं म्हणतो, इझम्स, अशा वेगवेगळ्या इझम्सवर आमचा जो ग्रुप होता तो चहा पीत प्रचंड भांडायचा. एकमेकांच्या अगदी माऱ्यापर्यंत आम्ही इकडे की नाही तुझं म्हणणं चुकच आहे, मग मी म्हणायचो नाही माझं म्हणणं जास्त बरोबर आहे, इतक्यापर्यंत आम्ही तो वाद घातलेला आहे. किंवा कधीतरी भंकस केलेली आहे भरपूर. एखाद दिवस असाच काहीतरी टाइमपास मध्ये काढलेला आहे. मला असं वाटतं की ते सगळं वातावरण होतं ना, त्या वातावरणामुळे एक तुमचं मन खुलं होतं. तुम्ही वेगवेगळ्या अँगलने जगाकडे बघायला सुरुवात करता. तुमचा दृष्टिकोन जो असतो तो थोडा जास्त व्यापक व्हायला लागतो. तोच तर तुम्ही एका छोट्याशा जगातून आलेले असता आणि अचानक तुम्हाला खूप मोठं जग खुणावायला लागतं. इव्हन रुईयामध्ये आता कदाचित इतरही महाविद्यालयांमध्ये ते सुरू झालं असेल, खूप फिल्म फेस्टिवल्स व्हायची, वेगवेगळ्या प्रकारची फिल्म फेस्टिवल्स व्हायची. म्हणजे आज आपण इथे वाचनावर बोलतोय तर मला इथे खूप आवर्जून खूप विद्यार्थी इथे बसले की चित्रपट सुद्धा एक वाचनच असतं. ते एक प्रकारचं एक वेगळं जेव्हा आपण ते बघत असतो चांगला चित्रपट, त्यावेळेला आपल्याला एक वेगळं जग कुठेतरी वाचायला मिळत असतं. कारण आजचा जो सगळा काळ आहे तो फक्त वाचण्याचा काळ राहिलेला नाही, तो पाहण्याचा सुद्धा काळ राहिलेला आहे. आपण सतत काहीतरी पाहत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे पाहणं आहे, काय पाहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. जे बाजार आहे, या ही जी सगळी मार्केटिंग आहे या सगळ्या जगातलं, ते आपल्यावर जे थोपवतोय ते थोपवणं बघण्यापेक्षा आपण त्याच्यातून कुठेतरी निवडलं पाहिजे की मला काय बघायचंय, मला काय वाचायचंय, मला पुढे काय करायचंय. मी कायम असं म्हणतो की लेखन ही माझी पॅशन आहे. म्हणजे मला जर काही आयुष्यात चांगलं काम करता येत असेल तर ते लिहिता येतं असं मला वाटतं. तर कुठेतरी मला असं वाटतं की ह्या कट्ट्याने ती एक प्रेरणा दिली की जे तुला वाटतंय ना आतून ते तू फॉलो करत राहा, मग तुला तुझा मार्ग सापडत राहील. हा मार्ग शोधत असताना जसा कट्ट्याचा सहभाग होता, मी कॉलेजमध्ये असताना मला आठवतंय मॅडम आमच्या म्हणाल्या होत्या की लेक्चर वगैरे अटेंड करणं ठीक आहे, ते गरजेचंच आहे, ते अकॅडमिक वगैरे देतं. मुणगेकर सर तुमची मी क्षमा मागून पुढचं विधान करते कारण कुलगुरू आहेत समोर बसलेले. पण त्यांनी आम्हाला खूप छान सांगितलेलं की कट्ट्यावर चहा प्यायलाच पाहिजे, नाहीतर कॉलेजमध्ये काय केलं तुम्ही. अगदी अगदी. पण या कट्ट्यावरती करत असताना जसं तुम्ही सांगितलं वेगवेगळे इझम आपण मांडले, भांडले, काढले, सगळं झालं, पण त्याचा लेखनामध्ये कसा परिसाद आपल्याला पडताना दिसला. समाजकारण असेल, तत्कालीन परिस्थिती असेल, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडे बघणं असेल, हे सगळं लेखनामध्ये कसं येतं. कट्ट्याचा त्याच्या संदर्भ म्हणजे एक ज्याला आपण एक आपला पाया कुठेतरी घडवण्याच्या याच्यामध्ये तो महत्वाचाच हे होता. म्हणजे उदाहरणार्थ
आमच्या कॉलेज वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत असायचं. म्हणजे केशव गोरे स्मारक सारखं एक संस्था असेल किंवा काही एड्स संदर्भात काम करणाऱ्या त्यांच्यासाठी आम्ही व्हॉलेंटिअरिंगचं काम करायचो. किंवा त्याच्यानंतर मी जेव्हा पत्रकारितेचा अभ्यास केला आणि पत्रकार झालो, पत्रकारिता केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक आणखीन वेगळंच जग पत्रकाराला जे दिसतं, म्हणजे पत्रकाराला फक्त काय म्हणूया एक उच्चभ्रू जगच दिसत नसतं, पत्रकाराला तळागाळातलं जग सुद्धा तेवढ्याच स्वच्छपणे दिसत असतं. मला असं वाटतं की पट्टा असेल किंवा हा पुढचा सगळा जो पत्रकारितेचा सगळा भाग असेल, यामुळे कुठेतरी कळत न कळत जो तळागाळातला वर्ग आहे आपल्या समाजातला, त्याच्याकडे एक बघण्याची वेगळी दृष्टी विकसित झाली. म्हणजे ती काय अशी एका दिवसात झाली असं मी म्हणणार नाही, ती प्रोसेस आहे. ती हळूहळू तुमची दृष्टी डेव्हलप होत जाते. तोपर्यंत आपण ज्या घटकांकडे बघत नसतो, म्हणजे अगदी साधं उदाहरण असेल की आपल्या घरी रोज सकाळी काही कचरा वेचक येतात आणि ते कचरा गोळा करून जातात. आपल्याला माहितही नसतं, किंवा पेपरवाला येतो, एक छोटासा मुलगा येतो किंवा एखादा माणूस येतो आणि तो रोज आपल्याकडे पेपर टाकून जात असतो, पण आपण कधी त्याच्याशी बोललेलोच नसतो. कुठेतरी या रुईयासारख्या कॉलेजमुळे असेल किंवा पुढे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करायला लागल्यावर असेल, या सगळ्या घटकांकडे की जे आपल्याला फारसे दिसत नाही, त्यांच्याकडे वेगळ्या अँगलने बघण्याचा कुठेतरी दृष्टिकोन हळूहळू विकसित झाला. कदाचित ते कुठेतरी माझ्या आत असेल सुद्धा, म्हणजे असं नाहीये की ते कट्ट्यामुळेच झालं. कुठेतरी तो एक सूक्ष्म कुठेतरी ते असेल आणि मग ते हळूहळू माझ्या कथांमध्ये यायला लागलं. म्हणजे ज्या काही मी कथा लिहिलेल्या आहेत, माझे 3 कथा संग्रह प्रकाशित आहेत, त्या जवळपास सगळ्या कथांमधून कुठेतरी हा एक धागा सामाजिकतेचा किंवा एक सामाजिक बांधिलकीचा पाझरताना दिसतो. म्हणजे आठवलेची एक आठवण सारखी माझी एखादी कथा असेल की ज्याच्यामध्ये एक सफाई कामगार आहे. आपण खूप वेळेला एक खूपदा असं बातम्या येते की जो मॅन होल असतो, मॅन होल मध्ये सफाई कामगार गेलाय आणि तिथे गुदमरून त्याचा मृत्यू झालाय. ही नेहमीची आता झालेली एक बातमी आहे, कुठे ना कुठेतरी रोज असं घडत असतं. पण ती बातमी बघितल्यावर कुठेतरी माझ्यातला पत्रकार असेल, कुठेतरी एक संवेदनशील माणूस असेल, तो कुठेतरी जागा होऊन मला त्याच्यावरून कथा लिहावीशी वाटते की जर तो मेलेला माणूस परत आला पृथ्वीवरती तर काय होईल त्याचा, जर तो अशी जर एक फॅन्टसी आपल्याला रस्ता आली तर काय होईल. तो माणूस येतो पृथ्वीवरती आणि त्याला स्वर्गामध्ये असं सांगितलेलं असतं की जर तुला स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी जागा हवी असेल राहायला, तर तुला पृथ्वीवर जाऊन एक तुझ्याबद्दलची आठवण एका माणसाकडून आणायची, आणि ती जर आठवण तू त्याला दिलीस तर तुला स्वर्गामध्ये चांगली जागा मिळेल. ओके. आणि तो पृथ्वीवर येतो, त्याला असं वाटतं की आपले शाळेतले जे मित्र आहेत त्यांच्यापैकी कोणाकडे तरी ते हे असेलच अशी एखादी आठवण, आणि दुर्दैव असं की ती कोणाकडेच नसते. अशा अँगलने ती कथा जाते. म्हणजे पुन्हा याच्यात मला असं वाटतं की पत्रकारितेचा अभ्यास करत असताना एक वास्तवाचं भान पण होतं. पण इथे मला सांगावं असं वाटेल की लहानपणापासून जरी मी खूप वाचलेलं नसलं तरी आजीकडून किंवा आईकडून किंवा अगदी वडिलांकडून सुद्धा महाभारत असेल, रामायण असेल किंवा बृहत कथांमधल्या काही कथा असतील, ही जी एक फॅन्टसी आहे आपल्या सगळ्या पारंपरिक साहित्यामध्ये, त्या फॅन्टसीचे सुद्धा कुठेतरी एक संस्कार म्हणूया किंवा एक त्याच्यातले जे काही अद्भुतता आहे तो एलिमेंट मला कायम खेचत राहायचा. आणि जेव्हा मी ऍक्च्युली लिहायला लागलो त्यावेळेला मला असं वाटलं की हे जर आपलंच आहे, म्हणजे ही जी कथन परंपरा आहे, ही कथन परंपरा जर आपलीच आहे तर ती आपण आपल्या पद्धतीने एक्सप्लोर केली पाहिजे, आपल्या पद्धतीने मांडली पाहिजे. त्यामुळे जर आपण बघितलं तर माझ्या जवळपास सर्व कथांमध्ये किंवा कादंबरीमध्ये सुद्धा एक फॅन्टसीचा, एक अद्भुताचा धागा असा काय म्हणूया एक सतत कधीतरी खूप जास्त कधीतरी खूप कमी पातळीवर पुढे येत असतो. कुठेतरी मला असं वाटतं की तो माझ्या परंपरेतला, आपल्या सगळ्यांच्याच परंपरेतला ऍक्च्युली संचितातला तो एक भाग आहे.
डिजिटलच्या एका असंवेदनशील म्हणावं अशा, कारण बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूला बोलायला माणसं नाहीत पण फॉलोअर्स भरपूर आहेत, ट्विटर खूप जण वाचतायत, ट्विट्स वाचतायत, फेसबुकवर वाचतायत, पण प्रत्यक्ष बोलायलाच कोणी नाही. त्यावेळेला असं संवेदनशील लेखन हे आपल्याला नक्कीच अंतर्मुख करणारं असतं, कारण एखाद्या सर्वसामान्य माणसाबद्दलची वाटणारी संवेदना ही खरंच खूप महत्वाची असते आमच्यासारख्यांकरता. पण तू बघा म्हणालास ते बरोबर आहे की एक फॅन्टसीचा आधार घेऊन, पण तरी सुद्धा तुझ्या कथा असो किंवा साहित्य असो, लेखन असो, हे काय फॅन्टसी असलेलं नाही. त्या फॅन्टसी मधनं येणारी रूपकं आणि या सगळ्याचा कुठेतरी समकालीन भवतालाशी तू जोडणारा संबंध जो आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे तुझ्या काही लेखनामध्ये एक महत्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे आपला भवताल जो असतो त्या भवतालाचा कुठेतरी संबंध लेखकाला कुठेतरी त्या साहित्यामध्ये येत असतो. ज्या कल्याणच्या परिसरात तो वाढलास, तर दुर्गाडीचा किल्ला असो किंवा तिथली वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुझ्या लेखनामध्ये डोकावताना दिसतात. त्याचा उत्तम प्रकारे वापर तू करतोस. तर हा भवताल नक्कीच बदल करतो असं तुला वाटतं? हो, नक्कीच. म्हणजे मी स्वतः फिक्शन लेखक आहे. फिक्शन लेखकाला मला असं वाटतं की जेव्हा काही निर्माण करायचं असतं तेव्हा त्याला भवतालाची गरज असतेच. म्हणजे जरी त्याला फॅन्टसी रचायची असली किंवा त्याला काही वास्तववादी जरी काही गोष्टी सांगायच्या असल्या तरी ती गोष्ट घडणार कुठे असते, शेवटी ती घडण्यासाठी त्याला काहीतरी एक अवकाश लागतो. मला असं वाटतं की जर माझ्याकडे थीम आहे, माझ्याकडे कल्पना आहे आणि ती मला माझ्या पद्धतीने सांगायची आहे, तर मग मी माझ्याकडच्या अनुभवांचा म्हणा किंवा एक भवताल म्हणून कशाचा वापर करायचा. तर मी जे काही जगलो आहे आतापर्यंत, म्हणजे माझं 22 वर्ष माझी कल्याणात गेलेली आहेत किंवा मुंबई आणि या परिसरात गेलेले आहेत. त्यामुळे आपोआपच नकळतच, कधी कधी कळत कधी कधी नकळत, या सगळ्या हा सगळा भवताल म्हणा किंवा हे सगळी स्थळं म्हणा ती कळत नकळत लेखन करताना आपोआप येत असतात आणि ते साहजिक आहे असं मला वाटतं. आता मी जवळपास 12 वर्ष झाली पुण्यात राहतो. हळूहळू पुण्याच्या सुद्धा काही संदर्भ त्याच्यात यायला लागलेले आहेत, पण हे साहजिक असतं मला असं वाटतं. अगदी अगदी. नाही, विचारण्याचा उद्देश असा होता. नाही, पण मी पक्का मुंबईकरच आहे, खरं तर कल्याणकर आहे. हे बरं झालं सांगितलं. तुझ्या संपूर्ण लेखनामध्ये एक महत्वाचा धागा असा मिळतोय की अनुवाद हा प्रकार अतिशय गांभीर्यानं तू लिहिलायस. म्हणजे अनुवाद करणं म्हणजे फक्त एखाद्या भाषेतलं पुस्तक दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करून लोकांसमोर मांडणं असं नाही. तर या पिढीचा लेखक असताना प्रामुख्याने इंग्रजी भाषा, या भाषेतलं साहित्य, अनुभव हे सगळं नवीन मराठी वाचकांना वाचायला मिळावं, ही अनुवादामागची नेमकी तुझी प्रेरणा काय होती आणि तो अनुवादाचा प्रवास कसा होता? अनुवादाचं एक खूप इंटरेस्टिंग सांगायला मला आवडेल. इकडे बरेच जण आहेत, तरुण आहेत, कदाचित काही लिहित सुद्धा असतील. अनुवाद मी करायला लागलो याचं कारण प्रॅक्टिस, लेखनाची प्रॅक्टिस करण्याच्या निकडीतून. म्हणजे जेव्हा मी फिक्शन लिहायला लागलो, फिक्शन लिहित असताना मला असं जाणवलं की फिक्शन लिहिण्यासाठी खूप दमसास लागतो, कष्ट करावे लागतात. कारण पुन्हा खरडे करावे लागतात, पुन्हा लिहावं लागतं किंवा एक 5-6 हजार शब्दांचा काहीतरी एक मजकूर तुम्हाला लिहायचा असतो. कथा जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा, किंवा कादंबरी असेल तर आणखीन मोठ्या प्रमाणावर दीर्घ लिहायचं असतं. हे लिहित असताना मला असं जाणवलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आपल्याला कल्पना सुचतायत, कल्पना आपण खूप करतोय, खूप काय काय सुचतंय. आता ते मांडायचं कसं, आता ते फुलवायचं कसं, आता त्याच्या शब्दांमध्ये रूपांतरण कसं करायचं. म्हणजे कल्पना सुचणं म्हणजे लिहिणं नव्हे, लिहिणं म्हणजे लिहिणं. कागदावर उतरल्याशिवाय त्या कल्पनांना काही अर्थ नसतो. त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा मी पहिल्यांदा लिहायला लागलो, म्हणजे मी पहिल्यांदा एक कादंबरीच लिहायला घेतली होती, पण मी तिथे अपयशी ठरलो. कारण मला लक्षात आलं की अरे ह्याच्यासाठी तो दमसास हवा आहे, तो दमसासच आपल्याकडे नाही. तो करण्यासाठी काय करायचं, तर असं बरेच जणांचं ऐकलं होतं मी, बऱ्याच जणांकडून, की दिलीप चित्रे रोज सकाळी एक ठराविक वेळ उठायचे आणि लिहायला सुरुवात करायचे, काही त्यांना जे सुचेल ते. दरवेळेला ते काही एखादं कादंबरी असेल, कविता असेल, असं काही नाही. तर मी तोच पॅटर्न फॉलो करायला सुरुवात केली की आता ठीक आहे, आपण पण असंच करू. रोज सकाळी उठायचं, एक ठराविक वेळ
ठरवून घ्यायची की हे 2 तास आपण फक्त लिहायचं. बरं, आता ते लिहित असताना बरेचदा अडथळे यायचे, सुचायचं नाही, ब्लॉक यायचा किंवा कसं लिहायचं हे समजायचं नाही. मग मला माझा एक जवळचा मित्र होता, तो म्हणाला तू एवढं इंग्रजी वाचत असतोस तर त्याच्यातले काही अनुवाद का नाही करत. तर मी म्हटलं अरे हा, ही एक चांगली ऍक्च्युअली इंटरेस्टिंग आयडिया होईल, जेणेकरून आपण नेहमी म्हणतो की मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, ज्ञानभाषा झाली पाहिजे, की कशी होणार ना, तर बाहेरचं साहित्य आणणं हे सुद्धा एक ज्ञानभाषा होण्याची एक मार्ग आहे, जसं नवीन साहित्य निर्माण करणं तसं. म्हणून मी मला माझ्या आवडीसाठी आणि लेखनाच्या सरावासाठी सुद्धा, कारण अनुवादातून काय होतं किंवा भाषांतर करताना की तुम्ही एकतर एका जागेवर बसून लिखाणाचंच काम करत असता, पण तुम्हाला एक चौकट पण असते त्या लेखकाने आखून दिलेली. त्यामुळे असं वाटतं की आपण काहीतरी निर्मितीचा आनंद पण तुम्हाला मिळतो, आपण काहीतरी निर्माण करतोय असं सुद्धा वाटतं. आणि 2 तास बसून लिहायचं हे जे कष्टाचं काम आहे याचं सुद्धा एक प्रॅक्टिस व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला मी अशा प्रकारे अनुवादाला सुरुवात केली की मला आवडलेल्या कविता, कथा या अनुवादित करून त्या कुठे कुठे पाठवायच्या, म्हणजे आवडीतून ही सुरुवात झाली. नंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपला दमसास झालाय, आपल्याला हळूहळू लिहिता सुद्धा यायला लागलंय. पण लिहित असताना बरेचदा असं पण होतं की बऱ्याच लेखकांच्या गोष्टी आवडत सुद्धा असतात आणि त्या लेखकाने जे काम केलेलं असतं ते म्हणजे कुठेतरी असं असतं की अरे हा, हे मला करायचं होतं पण आता या लेखकाने करून टाकलं, आता तर आपल्याला करता येणार नाही, ठीक आहे आपण ते आपल्या भाषेत आणूया. अशा ह्याच्यातून अनुवादाला ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि मग त्यातून वेगवेगळे म्हणजे अनुवादामध्ये आणखीन एक गोष्ट अशी पण असते की नुसतं तुम्हाला आवडून चालत नाही, त्याचे राईट्स घेणं, म्हणजे ह्या ज्या टेक्निकल बाबी असतात, तो कोण प्रकाशित करणार, त्याचं काय पुढे होणार, कारण एवढं तुम्ही कष्ट करणार त्याचे, तर मग ते सुद्धा हळूहळू एक डेव्हलप व्हायला लागलं. आणि मग अशा प्रकारे मी मला असं वाटतं आजपर्यंत 20-25 पुस्तकं अनुवादित केली असेल आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. म्हणजे गॅब्रिएल गार्सिया मार्केजचं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा सारखं कादंबरी मी भाषांतरित केली, किंवा अब्दुल कलामांची काही पुस्तकं मुलांसाठी भाषांतरित केली. अशा प्रकारे मग अनुवादाचं सुद्धा एक साईड बाय साईड काम सुरू आहे. नक्कीच, म्हणजे अनुवादित पुस्तकांची नुसती जी यादी मी मगाशी वाचली त्या यादीमध्ये अगदी बालसाहित्यापासून वैचारिक साहित्यापासून थेट झाकीर हुसेनांच्या चरित्रापर्यंत एवढा मोठा कॅनव्हास एखाद्या लेखकाचा असू शकतो मुळामध्ये. मला वाटतं हे खूप मोठं आहे. मला वीणाताईंची आठवण झाली, हो. कारण वीणाताईंचं असं खूप अनुवादित साहित्य आहे. आणि मगाशी प्रणवनी सांगितलं, साहित्य संस्कृती वाढवत असताना, भाषा वाढवत असताना अनुवादित साहित्याचं किती उत्तम प्रकारे उदाहरण जे आहे की ते त्याचा प्रसार होऊ शकतो याचं मला वाटतं उदाहरण गांभीर्यानं घेण्याचं उदाहरण आहे. फक्त एक मात्र मुद्दा जो प्रणवनी सांगितला तो गमतीशीर आहे, पण मी सहमती आहे त्याच्याशी की लेखक पुस्तक लिहिल्यानंतर त्याचं पुढे काय करायचं प्रकाशकांनी हा प्रवास सगळा पुढे चालू होतो हे मात्र तितकंच खरं आहे. आणि तो सगळा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे. आणि त्या प्रवासामध्ये 20-25 पुस्तकं प्रकाशित आहेत असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला चांगलीच वळण वाटांचे अनुभवही आलेले असणारच आहे. अगदी. प्रणव, हे सगळं होत असताना मगाशी तू एक विधान केलंस मध्ये की कादंबरी लिहिण्याचा एक प्रयत्न मी करून पाहिला पण ते काय जमलं नाही किंवा असं काही. असं कसं? काळे करडे स्ट्रोक्स नावाचं जे काही तू स्ट्रोक्स जे मारून गेलास आमच्या सगळ्यांच्या भावनांवर, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीला साक्षात साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या संमेलन अध्यक्षांचं अभिनंदन करायचंय. हा प्रवास आहे. काळे करडे स्ट्रोक्स ची गमतीशीर म्हणजे इथे बरीच मुलं आहेत त्यांच्यासाठी मला आवर्जून सांगायचं वाटेल की काळे करडे स्ट्रोक्स ही कादंबरी पहिल्यांदा ऑडिओ स्वरूपात प्रकाशित झाली. म्हणजे हे आजच्या काळाचं खूप मला असं वाटतं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण मगाशी डिजिटल म्हणत होतो. काळे करडे स्ट्रोक्स अनेक जणांनी, अनेक तरुणांनी वाचली आणि अनेक जणांनी फीडबॅक दिला किंवा ती ऐकली सुद्धा. स्टोरीटेल नावाच्या ऍपवरती पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. मला इथे आवर्जून सांगावं वाटेल काळे करड्याच्या बाबतीत की मी एका मुलाखतीसाठी म्हणजे पुरस्कार मिळाल्यानंतरच्या एका मुलाखतीसाठी गेलो होतो आणि तिथे मला एक मुलगा भेटला
तो म्हणाला मी तुमची कादंबरी ऐकली आहे. तर म्हटलं हो का, अरे वा छान वगैरे. तर तो मी म्हटलं मग तुम्ही कशी ऐकली, म्हणजे कुठे ऐकली, काय तुमची प्रोसेस काय होती. तर तो म्हणाला मी स्विगीमध्ये होतो, मी स्विगीमध्ये नोकरी करायचो आणि जेव्हा डिलिव्हरी द्यायचा जो माझा काळ असायचा त्या काळामध्ये मी ती कादंबरी ऐकायचो कानात, जेव्हा मी प्रवास करत असायचो तेव्हा. तर अशी तरुण पिढी आहे ही, हे आपण आज लक्षात घेतलं पाहिजे की ती वाचत नाही, ती ऐकत नाही, असं म्हणजे म्हणतो ते खूप चूक आहे. पण मी त्या पिढीचं कुठेतरी प्रतिनिधित्व करतो म्हणून सांगतो की मागच्या पिढीपेक्षा या पिढीचे प्रश्न, या पिढीची वैचारिकता, या पिढीचे गोंधळ हे खूप वेगळे आहेत. ते आपण थोडेसे समजून घेतले पाहिजेत आणि त्या गोंधळांनाच कुठेतरी काय म्हणूया मांडण्याचा प्रयत्न काळेकरडे स्ट्रोक्स मधून मी करायचा प्रयत्न केलेला आहे. काळेकरडे स्ट्रोक्स ही माझी प्रकाशित झालेली पहिली कादंबरी आहे, पण लिहिलेली पहिली कादंबरी नाहीये. लिहिलेली पहिली कादंबरी 96 मेट्रोमॉल नावाची कादंबरी, ती नंतर प्रकाशित झाली. काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी मी असं म्हणेन की त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती अशी आहे की प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला, प्रत्येकाच्या आत एक केऑस कायम कधी ना कधीतरी आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो. खास करून मी असं म्हणेन की मी ज्या वातावरणात वाढलो, म्हणजे साधारण 2000 सालानंतर जेव्हा आपण जागतिकीकरणाची किंवा उदारीकरणाची फळं प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला मिळाली किंवा आपल्या जगण्यामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले, त्याचे फायदे तोटे मोठ्या प्रमाणावर दिसू लागले, त्या पिढीचं कुठेतरी नायकत्व ही कादंबरी करायचा प्रयत्न करते. त्या पिढीचे जे प्रश्न आहेत, बदललेले रिलेशनशिप्स, नातेसंबंध आहेत, बदललेली परिस्थिती आहे किंवा बदललेली मानसिक स्थित्यंतर आहेत, बदललेली मूल्य सुद्धा आहेत, त्या मूल्यांबद्दल काहीतरी भाष्य ही कादंबरी करायचा प्रयत्न करते. म्हणजे ती सरळ अगदी वरवर बघायला गेलं, म्हणजे ती मला जेव्हा सुचली त्याचा एक छोटासा एक किस्सा सांगतो की मला असं खूप वाटायचं की आपण एक लव्ह स्टोरी लिहिली पाहिजे, इंटेन्स, खूप अशी ज्याला म्हणू डार्क, किंवा त्याच्यात खूप अशा वाचकांनी वाचून असं रडलं पाहिजे, खूप रडलं पाहिजे, त्यांना काहीतरी आतून वाटलं पाहिजे, अशी लव्ह स्टोरी आपण लिहिली पाहिजे. आणि त्याची बीज कुठेतरी रामायणाची जी कथा आपण ऐकतो की एक क्रौंच पक्षाचं जोडपं होतं, त्याच्यापैकी एकाला बाण लागला आणि तो व्यासांनी बघितला, त्या एका उरलेल्या म्हणजे जिवंत पक्षाचं जे काही आक्रंदन होतं ते बघितलं तो, आणि त्यांना खूप करुणा दाटून आली मनात आणि बहुतेक त्यांना तसं रामायण सुचलं असावं. कुठेतरी ही गोष्ट माझ्या मनात खूप वर्षांपासून अशी रुतून बसली होती की आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काळेकरडे स्ट्रोक्सची जी सुरुवात आहे ती एका मुख्य कॅरेक्टरच्या मृत्यूपासून होते आणि मग त्याचा जोडीदार एकटा राहतो आणि त्यातून बऱ्याच गोष्टी घडत राहतात. तर ती ही प्रेमकथा मला लिहायची होतीच, म्हणजे हे डोक्यात होतच, पण मला नुसती प्रेमकथा लिहायची नव्हती. मला असं वाटलं की कुठेतरी आपण जो काही काळ अनुभवला किंवा जो अनुभवतो आहोत आत्ता सुद्धा, तो सगळा काळ याच्यातून आला पाहिजे. नुसती प्रेमकथा सरसकट लिहिता सुद्धा आली असती, पण त्या काळाबद्दल म्हणजे मला कायम असं वाटतं की मी जो काही काळ अनुभवलाय किंवा आपण आत्ता जो काही सगळा काळ अनुभवतो आहे त्याबद्दल जर मला काहीतरी सांगावं असं वाटतंय तर ते कोणी सांगितलं पाहिजे, तर मीच सांगितलं पाहिजे ना. मला वाटतं तर मीच सांगितलं पाहिजे. त्यामुळे मी कायम माझ्या सगळ्याच लेखनातून, काळेकरडे स्ट्रोक्स मधून सुद्धा आणि इतर सुद्धा, आजच्या काळाचं जे काही तरुणांचं जे काही सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांचे मानसिक गोंधळ सुद्धा आहेत त्याबद्दल कुठेतरी भाष्य करायचा मी प्रयत्न करत असतो. तोच काळेकरडे मधून सुद्धा वेगळ्या प्रकारे आला, तोच 96 मेट्रो मॉल मधून सुद्धा एका फॅन्टसीच्या रूपातून आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समकालीन जे काही सगळं वास्तव आहे त्या वास्तवाबद्दल एक लेखक म्हणून त्याचा शोध घेणं आणि ते काहीतरी मांडत राहणं ही माझ्या लेखनाची प्रेरणा सुद्धा आहे आणि भूमिका सुद्धा आहे. नक्कीच. युवा साहित्य संमेलनाचं संमेलन अध्यक्षपद प्रणव सखदेव यांची निवड करण्यामागची कोकण मराठी साहित्य परिषदेची हीच भूमिका आहे हे लक्षात घ्या की अशा प्रकारे समकालीन साहित्य, युवा साहित्य संमेलन जर आपण म्हणत असू तर युवकांचे प्रश्न, आजच्या काळातले प्रश्न आणि त्यांचा सभोवताल याचं कुठेतरी मांडणी करणारा लेखक
हाच खऱ्या अर्थानं संमेलन अध्यक्ष असावा. ही भावना मला वाटतं खऱ्या अर्थानं आज इथे उतरले असं म्हटलं तरी हरकत नाही प्रणवच्या रूपाने. अगदी खरंय. आता बोलताना असा उल्लेख झाला की आत्ताच्या तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांची आव्हानं वेगळी आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत. पण हे सगळं असूनही त्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, त्यांना उत्तम ऐकायचंय, उत्तम वाचायचंय आणि उत्तम लिहायचंय. पण ह्याकरता संधी कोणत्या आहेत? कारण शेवटी प्रश्न पोटाचा असतो. नक्कीच प्रश्न पोटाचा असतो. तो माझा सुद्धा होता. कारण मी BA मराठी झालं माझं रुईया कॉलेजमधून झालं. त्यानंतर मी पत्रकारितेचा कोर्स केला. पत्रकारितेचा कोर्स केल्यानंतर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये कामाला होतो, लोकसत्तेमध्ये ट्रेनिंग म्हणून सुद्धा होतो. पण मला ते करायचं नव्हतं. म्हणजे मला असं लक्षात आलं ते काम करताना की इकडे थोडंसं सॅच्युरेशन आहे आणि उत्तरोत्तर पुढच्या काळामध्ये ते आणखीन येणार आहे. किंबहुना माझा तसा पिंड पण नसावा. अजूनही काही जण त्याच्यात आवड असेल आणि काम करत असतील. ते करत असताना मला असं लक्षात आलं की कुठेतरी माझा जो कल आहे तो जास्त, म्हणजे माझं एक आणखी गोष्ट सांगायची, मी 11वी सायन्सला होतो. 10वी मध्ये मला चांगले म्हणजे 85% का 87% मिळाले होते. मग एवढे टक्के मिळाल्यावर कुठे जायचं? सायन्सलाच जायचं हे ठरलेलंच असतं. त्या काळी तर ते आणखीन ठरलेलं होतं. म्हणून मला सायन्सला घालण्यात आलं. मला फिजिक्स खूप आवडतं, अजूनही आवडतं. मी भरपूर पुस्तकं फिजिक्सची वाचत असतो. पण इतर विषयांमध्ये मला रस नव्हता. फिजिक्स आणि मराठी या दोनच विषयांचे लेक्चर्स मी जास्त अटेंड करायचो. म्हणून मी 12वी मध्ये आर्ट्समध्ये म्हणजे आर्ट्स शाखा बदलली. मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे, म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो, लेखनाच्या क्षेत्रात किंवा लेखनाशी संलग्न असलेल्या क्षेत्रात, म्हणजे मी आज विविध प्रकाशन संस्थांशी संलग्न आहे. त्यांच्यासाठी मी भाषांतराची कामं करतो किंवा पुस्तक संपादनाची कामं करतो, एडिटिंगची कामं करतो किंवा व्यावसायिक प्रकारचं सुद्धा मी लेखन करतो, म्हणजे पटकथा किंवा अशा प्रकारचं जे लेखन असतं ते. इथे मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटेल की जर तुम्हाला म्हणजे लेखन ही गोष्ट अशी आहे की जर तुमच्या आतमध्ये आच असेल, तुम्हाला आतून वाटत असेल, तर ती फॉलो कुठल्याही प्रकारचं काम असेल तर तुम्ही केलं पाहिजे पहिल्यांदा. याचं कारण असं की 2 पर्याय तुमच्या समोर असतात. एक तर मानसिक कुचंबणा किंवा तुम्हाला आवडलेलं काम करणं आणि त्यातून मानसिक समाधान मिळवत पुढे पुढे जाणं. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही संधी असतात. प्रश्न असतो तो पेशन्सचा. काही क्षेत्रामध्ये पटकन संधी प्राप्त होतात, काही क्षेत्रामध्ये तुम्हाला त्यासाठी थोडा जास्त वेळ वाट पाहावी लागते. हे जे वाट पाहणं आहे, मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्याही पिढी आणि आज जी समोर अगदीच तरुण पिढी बसली ते कुठेतरी कमी कमी होत चाललंय. लगेच सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत असं होत नाही. कुठल्याही क्षेत्रात असं होत नाही. तुम्हाला त्या क्षेत्रातलं ज्ञान वाढवावं लागतं, माहिती संपादित करावी लागते आणि मग हळूहळू तुम्ही एक एक टप्पा पुढे जाता. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा मी पत्रकारिता करून संपादनाच्या किंवा साहित्याच्या क्षेत्राकडे वळलो तेव्हा मला पण प्रश्न होता की आता मी पुढे करायचं कसं, अर्थार्जनाच्या दृष्टीने पण करायचं कसं किंवा याच्यातून पुढे आणखीन काय होणार. पण मला माझी वाट सापडत गेली, वेळ लागला, हळूहळू मला माझ्या गोष्टी सापडत गेल्या. पण मी त्याचा शोध घेतला. मला असं वाटतं की हा जो शोध घेणं आहे हे कुठेतरी हल्ली थोडं कमी कमी होत चाललंय. त्याच्याकडे आपण थोडं गांभीर्यानं आणखीन बघितलं पाहिजे की काय काय अव्हेन्यूज असू शकतात. म्हणजे आज अगदी मी तुम्हाला इथे आवर्जून या मुलांना सुद्धा सांगावं वाटेल की लेखन हे क्षेत्र फक्त कथा कादंबऱ्यांपुरतं मर्यादित नाही. तो एक तुमच्या आवडीचा भाग झाला, पॅशनचा भाग झाला. पण व्यावसायिक लेखन असेल म्हणजे पटकथा असेल किंवा वेब सिरीज सारख्या गोष्टींसाठीचं लेखन असेल, हे सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर मराठी लेखक असे हवे आहेत आणि असे लेखक नाहीये. तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर संधी आहे. इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य कृतींचं वेब सिरीज मध्ये असेल, सिनेमांमध्ये असेल अडॅप्टेशन करण्यासाठी चांगले लेखक आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर हवे आहेत. आणि याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की पुढचा काळ हा व्हिडिओ गेम्स लिहिण्याचा काळ असणार आहे आणि त्याच्यात भरपूर पैसे उपलब्ध असणार आहेत. जर तुम्ही आजपासून या गोष्टींकडे कुठेतरी बघायला सुरुवात केली, म्हणजे व्हिडिओ गेम्स लिहायचं म्हणजे काय करायचं की तुमच्या डोक्यात जी कल्पना असेल ती कल्पना व्हिडिओ गेमच्या माध्यमातून कशी मांडता येईल हे तुम्हाला याची एक पटकथा वेगळ्या प्रकारे लिहावी लागते. आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या कंपन्या
इन्व्हेस्टमेंट्स करतायत, कारण आज इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा इतकं स्वस्तात उपलब्ध आहे की पुढे त्याचं करायचं काय, तर हेच कुठेतरी ही वाट तिकडेच चालली आहे. त्यामुळे मी असं सांगेन की मी स्वतः कथा कादंबरीकार आहे, हे आहेच, आणि मला त्याचा अभिमान सुद्धा आहे की मी मराठी सारख्या भाषेमध्ये, माझ्या मातृभाषेमध्ये लिहितो. पण त्याचबरोबर तुम्हाला ही जी तुमची पॅशन आहे, ही जी तुमची आच आहे, ती जपण्यासाठी जे इतर कामं करावी लागावी लागतात, त्याच्या खूप मोठ्या प्रमाणावरच्या संधी लेखनाच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी तुमच्याकडे थोडासा पेशन्स हवा आणि थोडं अडॅप्टिव्ह जे काही काम असेल त्यानुसार थोडंसं अनुकूलन साधण्याची एक काय म्हणूया वृत्ती हवी. जर तुम्हाला हे करता आलं तर मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच शोध घेऊ शकता. मंडळी, आतापर्यंत प्रणवनी काय केलं याही पेक्षा पुढे तुम्ही काय करावं ही दृष्टी देण्याचं काम खऱ्या अर्थानं आता प्रणवनी दिलंय असं म्हटलं तरी हरकत नाही. मला फक्त त्याच्या बोलण्यातून एक गोष्ट मजेशीर अशी जाणवली, ती अशी आहे की हे सगळं मांडत असताना एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे तो हे सगळं सांगतोय. त्यामुळे मगाशी तो म्हणाला त्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत असताना प्रणव, आज तुझ्या एका कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आपण पाहतोय, पण नक्कीच तुझ्या एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला सुद्धा एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पाहायला आम्हाला आवडेल, कारण ते पोटेन्शियल खऱ्या अर्थानं तुझ्यामध्ये आहे. आणि यादीसाठी तुला शुभेच्छा देतो. आणि त्याही वेळेला पुन्हा एकदा एखाद्या फिल्म फेस्टिवलच्या कार्यक्रमाकरता तुला आम्हाला पुन्हा एकदा व्यासपीठावर बघायला आवडेल. तेव्हा कदाचित जसं बोलण्यात आलं होतं की चित्रपट ही वाचण्याची गोष्ट आहे, तर त्यावेळेला आपण त्या पद्धतीनं वाचायला नक्कीच भेटू शकतो. नक्कीच मंडळी, आज प्रणवला वाचण्याचा प्रयत्न आम्ही केला तुमच्या समोर. ही मुलाखत नव्हती, प्रणव वाचून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा तो सुद्धा प्रयत्नच आहे. याचं कारण त्याच्या मनातली भावना सुद्धा तीच आहे की अजून मी लिहिण्याचा प्रयत्नच करतोय. या सगळ्या ज्येष्ठांसमोर आज हा अनुभव ऐकताना खूप आनंद वाटला. आणि फक्त एकच दीपाताईंना मला विचारायचंय की तुम्ही मगाशी म्हणाला होता की यांच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील, यांच्याही मनामध्ये काही भावना असतील, तर मला वाटतं त्या आल्या असतील तर तुम्ही कृपया आम्हाला द्याव्या. सांगा. जर कुणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आणि ते प्रणव सखदेव यांना विचारायचे असतील तर ते कृपया आपण उपस्थित करावे. बिंदास विचारा, काही विचारा, कुठलाही प्रश्न विचारा. मूर्खासारखा वाटत असेल मनातल्या मनात तरीही विचारा. प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे. मला ना आता गोखलेबाईंची आठवण झाली. मला काहीही आणि कसंही विचारू शकता. अक्षरशः खरं. नमस्कार. मला पण प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जी सुरुवात केली सुरुवातीला ती म्हणालात की कवितेपासून केली वगैरे, तर आता आज या टप्प्यावरती आल्यावर परत आपण एखादा काव्य संग्रह वगैरे प्रकाशित करू असं काही कुठे वाटतं का, की ॲज अ एक पुरस्कार किंवा ते त्यालाही एक मिळावं यासाठी म्हणून, किंवा कादंबरी मी मगाशी म्हणाल की आपण एक काय लव्ह स्टोरी वगैरे लिहितो या प्रकारच्या कविता, किंवा तुम्ही मूळचे कोकणातले आहात तर त्याचं वर्णन असलेलं कोणता काव्य संग्रह किंवा नवीन कादंबरी काही आहे का डोक्यामध्ये, हे मला विचारायचं. हो, नक्कीच. कविता मी सुरुवातीपासून लिहितो आहे आणि अजूनही लिहितो आहे. माझा एक कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. पहिलं पुस्तक माझं कवितांचंच होतं. आणि जे काही नंतरच्या कविता आहेत लिहिलेल्या त्याचा सुद्धा यथावकाश कसं पुस्तक करायचं काय ते मी म्हणजे येईल. असं कोकणावर आधारित असं काही माझ्या डोक्यात असं काही लिहायचं नाहीये, कारण मला असं वाटतं की लेखक जरी त्या त्या प्रांतातला असला तरी तो पूर्ण जगाचा असतो. त्याचा दृष्टिकोन हा जगाचाच, अखिल माणसाचा विचार करत असतो. त्यामुळे त्यातून एक डोक्यात पुढचा जो प्रोजेक्ट आहे कादंबरीच्या स्वरूपाचा, जे आता आपण सगळेजण अनुभवतो आहोत, ते म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल. हा इतका म्हणजे आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की अरे ते जे काय क्लायमेट चेंज आहे ते कधीतरी होईल आता पुढच्या 10-15 वर्षात, 50 वर्षात, पण आपण ते आज रोज अनुभवतो. उष्णतेच्या लाटा येत आहेत, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच वादळं येत आहेत,
इतक्या वेगवेगळ्या झपाट्यानं आपलं सगळं वातावरण बदलतं आहे की क्लायमेट चेंज हे आता दूरचं वास्तव नाही तर ते प्रत्यक्ष वास्तवच झालेलं आहे. आपण ते अनुभवतो. या क्लायमेट चेंज वरती काहीतरी एक कादंबरी लिहायचं हे माझं खूप वर्षांपासून डोक्यात आहे आणि त्याचं काम सुद्धा मी चालू आहे. कदाचित त्याच्यामध्ये कोकणाचे काही संदर्भ येतील. कारण मला असं वाटतं की ही जी समस्या आहे क्लायमेट चेंजची, याचा जो सगळ्यात जास्त फटका बसणार आहे तो गरीब देशांना बसणार आहे. म्हणजे ज्याला आपण थर्ड वर्ल्ड म्हणतो, आणि थर्ड वर्ल्ड मधल्या सुद्धा आणखीन गरिबांना, म्हणजे गरीबातल्या गरिबांनाच सगळ्यात जास्त फटका पहिला या क्लायमेट चेंजचा बसणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या भूमिकेतून कुठेतरी या विषयावर काहीतरी लिहिलं पाहिजे. फक्त त्यासाठी जो अभ्यास आहे तो अभ्यास खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी जे चिंतन आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रकारात करावं लागणार, कारण संलग्न विषय आहेत ते एकमेकांशी. पण तरी सुद्धा मी तो करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पुढचं जे माझं आहे ते कुठेतरी क्लायमेट चेंज या संदर्भात लिखाण करायचं असं डोक्यात आहे. नाही, नक्कीच क्लायमेट चेंज आणि कोकणाचा संदर्भ तू आता सांगितला. डॉक्टर मुंडेकर सर समोर बसलेले आहेत. क्लायमेट चेंज, कोकणातला संदर्भ, कोकणातले विविध प्रकल्प या विषयावरचा त्यांचा जो काही अभ्यास सगळा आहे तो मला वाटतं निश्चित महत्वाचा आहे. म्हणून हा मुद्दा आज त्यांच्यासमोर फार महत्वाचा वाटतो. जोशी बुवा, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी दीपा मॅडम आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की एका अनोख्या पद्धतीने आजच्या युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आमच्यासमोर उलगडला गेला. त्याचं भाषण ऐकावं लागलं नाही, त्याच्याशी आम्हाला संवाद साधता आला. आणि प्रणव, तुझ्यासाठी खास प्रश्न. काळे करडे स्ट्रोक्स ही माझी स्वतःची अतिशय आवडती कादंबरी आहे. तर ती सगळ्या युवा पिढीने वाचायला हवी, कारण ते आजच्या काळाचा पोचला आहे. आणि इथे खालच्या जी स्टॉल्स आहेत पुस्तकांचे, तिथे ते विक्रीला उपलब्ध आहे. प्रणव आज दिवसभर आपल्या बरोबर आहे, त्यामुळे त्याचं पुस्तक विकत घेऊन त्याची सही तुम्ही घेऊ शकता. आणि प्रणव, प्रश्न असा आहे की त्या कादंबरीमध्ये तुझे युवकांचं जग चितारलेलं आहे. त्याच्यामधलं एक जग अतिशय काळं आहे, जे व्यसनी युवकांचं आहे, आणि ते खूप अस्सलपणे चितारलेलं आहे. तर ते इतके अस्सलपणे तू कसं काय चितारू शकला? म्हणजे तो अनुभव, स्वानुभव नेमका काय म्हणायचं? स्वानुभव काही प्रमाणात नक्कीच आहे, पण कसं असतं की लेखक जो असतो तो नुसतं जसे स्वानुभव घेत असतो तसे इतरांचे सुद्धा अनुभव बघत असतो. म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती जी असते ती काय ना काय सगळं ऍब्झॉर्ब करत असते. तर मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये किंवा आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या बघत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की खूप वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असलेला हा आपला समाज आहे आणि त्यातून खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. म्हणजे पुढचा पंजाब सारखा आपण सिनेमा बघितलेला असेल, आपल्याला असं वाटतं की हा काय व्यसनाधीनता किंवा ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो ते कुठे काय नाहीये फार, पण आज अगदी 10वी 8वी पर्यंतच्या मुलांपर्यंत ते गेलेलं आहे. हे आपण अगदी म्हणजे दुर्लक्ष करतो याच्याकडे. त्यातून कुठेतरी मला असं वाटतं की ते कॅरेक्टर जे आहे त्या कॅरेक्टर घ्यावं असं वाटलं, कारण तो खूप महत्वाचा एकतर प्रश्न आहे आणि कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी कमी अधिक प्रमाणात तो ती जो टप्पा असतो आपल्या आयुष्यातला, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण मोठे झालेलो नसतो आणि अगदी लहान पण राहिलेलो नसतो, त्या टप्प्याची जी एक मानसिकता असते, बंडखोरीची मानसिकता असते, ती मानसिकता पण कुठेतरी त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून तुम्ही कोसलाचं जे म्हणालात बरोबर, ती कोसल्याच्या एक जो ट्रेंड आहे किंवा एक जी एक परंपरा आहे, म्हणजे कोसला असेल, 7 सकम 43 असेल किंवा बाकी शून्य असेल, हीच ती परंपरा पुढे नेणारी कादंबरी आहे. पण तरी त्याच्यात मला असं वाटतं काही गोष्टी सुद्धा वेगळ्या आहेत, त्यातल्या या काही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तो काही प्रमाणात स्वानुभव तर होताच, पण जे आजूबाजूला बघत होतो, पाहिलेलं होतं ते सुद्धा कुठेतरी कळत न कळत त्याच्यातून आलं. मंडळी, तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. म्हणजे मी नुसतं प्रश्न विचारायचं असं म्हटल्यानंतर अनेकांनी वही पेन सरसवायला सुरुवात केली आहे, हे सुद्धा मी इथून पाहतोय. प्रश्न पडणं ही निश्चित चांगली गोष्ट आहे. आज युवा साहित्य संमेलनाला तुम्ही आलात, तुम्हाला प्रश्न पडतायत, ते प्रश्न विचारावेसे वाटतायत, हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. पण कुठेतरी काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टींचं उत्तम भान प्रणवला आहे, म्हणून तो यशस्वी आहे. याचं भान आम्हालाही ठेवावं लागेल. एक शेवटचा प्रश्न मला वाटतं दीपा ताई आपण घेऊ.
लेखकांनी भूमिका घेतली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा आता सातत्याने सांगत आहात की तुम्ही बहुताल जास्त लिहिता, तर आजच्या बहुताला लेखक म्हणून तुमची भूमिका तुम्हाला काय मांडावीशी वाटते? थोडं गुंतागुंतीचा उत्तर आहे याचं कारण असं की 80 आणि 90 पर्यंतचा जर आपण एक काळ बघितला तर त्या काळामध्ये एक ज्याला आपण वास्तव म्हणतो, जे आपल्याला रोज दिसतं, ते वास्तव काही प्रमाणात स्थिर होतं. पण जसजसं काळ पुढे गेला, जागतिकीकरण आलं, इंटरनेट आलं, तर हे वास्तवाचे इतके वेगवेगळे तुकडे व्हायला लागले आणि ते इतकं विखंडित व्हायला लागलं की आज आपण जे काही वास्तव बघतो ते उद्या बदललेलं असतं, किंवा जे काही वास्तव आपल्याला सांगितलं जातं, दाखवलं जातं, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांकडून, मार्केटकडून, ते खरंच वास्तव असतं का आपल्याला ते दाखवलेलं वास्तव असतं, असे खूप गुंतागुंतीचे प्रश्न आज पडायला लागलेले. त्यामुळे मला असं वाटतं की लेखक म्हणून माझी जी भूमिका आहे ती अशी की मला जे काही एक मर्यादित वास्तव दिसतं आहे, किंवा एक मर्यादित घटना दिसते आहे, मर्यादित प्रसंग दिसतो आहे, अनुभव दिसतो आहे, म्हणजे माझा जो अनुभव आहे तो सुद्धा आज मला असं वाटतं खूप मर्यादित आहे. कारण मी जो अनुभव घेतो आहे तो मी खरंच मला वाटतंय म्हणून घेतो आहे का मार्केट इकॉनॉमी माझ्यावर तर लागतं आहे आणि म्हणून मी तो अनुभव घेतो आहे, असे सुद्धा मला प्रश्न पडायला लागलेले. त्यामुळे मला असं वाटतं की मी जो काही अनुभव घेतोय, जे काही मला दिसतं आहे, त्या सगळ्या दिसण्याच्या मागे आणि त्याच्या पलीकडे, अलीकडे, आजूला, बाजूला, वरती, खालती असंख्य वास्तव निर्माण झालेली असतात. असंख्य या वास्तवांचा दाब एका वास्तवावर पडत असतो, किंवा त्या वास्तवाचा दाब दुसऱ्या वास्तवावर पडत असतो, आणि गुंतागुंतीचं आपल्या आकलनात चटकन न येणारं वास्तव घडत असतं किंवा दिसत असतं. या वास्तवांचा, वेगवेगळ्या वास्तवांचा शोध घेणं आणि ते मांडणं आणि त्यातून वेगवेगळ्या कथा, कविता किंवा अगदी नॉन फिक्शन प्रकारचं सुद्धा लेखन करणं, मला असं वाटतं ही माझी आजच्या काळातली लेखकाची भूमिका आहे. कारण माझ्या समोरचं वास्तव आता एकच एक वास्तव राहिलेलं नाही, अनेक वास्तव मला एकाच वेळेला दिसत असतात आणि त्यातून नेमकं खरं वास्तव कुठलं असा प्रश्न कायम पडत असतो. हे नेमकं खरं वास्तव कुठलं याचा शोध घेण्यासाठी मला असं वाटतं की मी फक्त माझ्या अनुभवाचा विचार नाही करू शकत, माझ्या अनुभवाच्या आगे मागे किंवा इतरांचे जे काही अनुभव असतील त्यांचा सुद्धा मला वेगवेगळ्या अँगल्सने विचार करत राहिलं पाहिजे. नाहीतर मी जे काही चिमटीत पकडायचा प्रयत्न करीन ते फक्त एखादं मर्यादितच काहीतरी असेल. जर काही समग्र बघायचं असेल, समग्र आजच्या काळात बघता येईल का याबद्दलच मला आता शंका. तरी सुद्धा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त काही कवित घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हा जो शोध आहे की जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला सांगितलं जात नाही, जे आपल्याला दाखवलं जात नाही, ते बघणं, ते बघायचा प्रयत्न करणं आणि त्याचा शोध घेत राहणं आणि ते मांडणं, ही माझ्या लेखनामागची प्रेरणा पण आहे आणि भूमिका पण आहे. मंडळी, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे प्रश्नही वाढतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज प्रणव आपल्याला समोर मिळाला आहे ना, मग त्याला विचारूनच घ्या. ही भावना, ही खूप चांगली भावना आहे बरं. आणखीन एक प्रश्न मला वाटतं आपण मी आणि आणखीन एक म्हणजे प्रश्न घ्या. एकच सत्ता सांगतो, मी दोन्ही दिवस इकडे आहे. कदाचित काहींचे प्रश्न किंवा कदाचित काहींना थोडं मनातून वाटेल की अरे कसा प्रश्न विचारायचा. मी इथे अवेलेबल आहे, तुम्ही बिनधास्त येऊ शकता, माझ्याशी डायरेक्ट तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते विचारू शकता. त्यामुळे मी दोन्ही दिवस आहे, आपण नक्की 1 to 1 सुद्धा गप्पा मारू शकतो, बोलू शकतो. जरा वेळ संपत आलेली आहे, परंतु इथे खाकी वर्दीमध्ये असलेले अरे वा, काय म्हणते. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. अतिशय वेगळ्या टप्प्यावर आपण आज आहोत मुलाखतीच्या. हाच मुद्दा महत्वाचा मला वाटतो, कारण आम्ही पहिली पत्रिका दिली की रिक्षा ड्रायव्हर यांना. अरे बाबा, क्या बात. या निमित्तानं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही आपण 3 प्रश्न घेणार होतो, थांबवणार होतो, पण तरी देखील आमच्या प्रसादने इन्सिस्ट केलं की ताई इथे एक अजून प्रश्न येतो आणि तो खाकी वर्दीतला आहे आणि तो सामान्य लोकांमधला असलेला एक प्रतिनिधी म्हणून काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण त्याला नाकारू शकत नाही. म्हणून सर माईक तुमच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. आपण 8वी मध्ये होता, कविता एक केली, तुम्ही वाटसरू म्हणजे चुकलेले वाटसरू होता, परंतु आजची स्थिती तिन्ही मार्गाने सुसाट चाललंय. हवाई मार्ग, जलमार्ग आणि रस्ते वाहतूक.
असं एवढं साहित्य तुम्ही निर्माण केलेलं आहे. यामध्ये गुरु कोण आहे? का तर गुरुशिवाय विद्या नाही. आणि या सर्व मुलांना कोण ना कोणतरी गुरु करायचे. यासाठी थोडंच 2 मिनिटं सांगू शकाल? नक्कीच. खरं म्हणजे अगदी गुरु तुम्ही म्हणाल किंवा शिक्षक या ह्याने मी म्हणेन तर माझे जे कॉलेजमधले आमच्या ज्या मराठी विभागाच्या आम्ही त्यांना बाई म्हणायचो. दोन्ही आमच्या बाई म्हणजे इथे मी त्यांचं नाव सुद्धा मला गेलं, मीना गोखले ज्या विभाग प्रमुख होत्या आणि लीना केदारे, ह्या 2 शिक्षिकांनी जे काही मला माझ्या कॉलेजच्या वयामध्ये जे काही दिलं त्यामुळे मला असं आज वाटतं की मी आज जे काही करू शकतोय आणि पुढे जे काही मला करायचं आहे ते या 2 व्यक्तींमुळे आहे. त्याचबरोबर राजीव जोशी माझा जो मामा आहे त्यांनी मला पहिल्यांदा पुस्तकांच्या जगात नेलं. तो सुद्धा गुरु, त्याला शिक्षक किंवा मी असं म्हणेन. मला असं वाटतं की आपल्याला जो आयुष्यात जे कोण भेटत असतं ना, म्हणजे पुस्तकं असतील, म्हणजे मी सगळ्या लेखकांना तर भेटू नाही शकलो, पण मी माहीमची खाडी पहिल्यांदा मधुबाई इथे बसलेले जेव्हा वाचलं तर ते पुस्तक किंवा ते जरी मला अगदी प्रत्यक्ष भेटले नसले तरी ते पुस्तक मला कुठेतरी शिक्षकासारखं कायम वाटत आलं. मी जे जे काही वाचलं, ज्या ज्या लोकांना भेटलो, जे जे काही सिनेमे पाहिले किंवा अगदी साध्यातल्या साध्या सामान्य लोकांना सुद्धा भेटलो, त्यांनी मला काही ना काहीतरी गोष्टी दिल्या असं मला वाटतं. म्हणजे मी आज लेखक आहे, मी आज इथे व्यासपीठावर बसलो आहे, विचार मंचावर बसलो आहे, पण मला असं कधीच वाटत नाही की मी कुठेतरी वर आहे आणि हे समोर जे सगळे वाचक आहेत ते कुठेतरी जरासे खालच्या स्टेजवर आहेत. आपण सगळे समान पातळीवर आहोत. आपण संवाद कुठेतरी साधायचा प्रयत्न करतो. मी काहीतरी सांगतो आहे, तुम्ही काहीतरी ते ऐकता आहात किंवा वाचता आहात. मी जे सांगतो आहे त्याचं ज्याला पूर्णत्व आपण म्हणतो ते जरी मी थांबत असलो, माझी कादंबरी किंवा कथा थांबत असली तरी खऱ्या अर्थानं पूर्णत्व वाचक देत असतात. कारण त्यांच्या मनामध्ये मी दिलेली कादंबरी ही वेगळ्याच कुठल्या तरी प्रकारानं घडत असते, ती त्यांच्या अनुभवानुसार घडत असते. त्यामुळे माझ्या वाचकाशिवाय लेखक नाही, लेखकाशिवाय वाचक नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळे वाचक असतील किंवा मला भेटलेले जे कोण सगळी व्यक्ती असतील आजपर्यंतच्या आयुष्यात, इकडे माझी पत्नी म्हणजे माझी बायको रमा सुद्धा बसली, माझी मुलगी बसलेली आहे, ती 4 वर्षाची आहे, पण मी तिच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तिचा जो मोकळेपणा आहे, ती ज्या प्रकारे आयुष्याला भिडते, ज्या प्रकारे ती सहज प्रश्न विचारते, ही जी एक निरागसता आहे ती कुठेतरी आपण हिरावून किंवा गमावत बसलेलो. मला असं वाटतं ती मी तिच्याकडून शिकत असतो. माझी बायको आहे, ती तिच्या प्रकारानं वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असते, तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी घेत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो समपातळीवरचा संवाद आहे तो खूप गरजेचा आहे आणि त्यातूनच आपल्याला देवाणघेवाण करता येते. तर मी अशा सगळ्या लोकांचे आभारही मानतो की ज्यांमुळे मला काहीतरी शिकायला मिळालं. अगदी म्हणजे अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतोय, शेवटून शेवटचा प्रश्न. मला एक प्रश्न म्हणजे खरंच मनापासून पडलाय की लहान मुलं शाळेत असतात तेव्हापासून प्रत्येक पालक किंवा हेच बिंबवतात, मोठा होऊन इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय किंवा मोठा ऑफिसर बनायचंय, पण कोणीही तुला छान लिहिता आला पाहिजे किंवा चांगला लेखक बनला पाहिजे असं कधीही ऐकायला मिळालं नाहीये. तर हे तुम्ही लेखन हे प्रोफेशन म्हणून पुढे तर नेलं आणि स्वीकारलंही आहे आणि उत्तम रीतीने पारही पाडलंय, पण तुमचा पालकांचा सपोर्ट कसा होता, नातेवाईकांचा अनुभव कसा होता आणि तुमचा स्ट्रगल कसा, आणि ह्या प्रश्न विचारायच्या मागचं कारण हे की मुलांना आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. नक्कीच याबद्दल मला बोलायला आवडेल. जेव्हा मी आर्ट्स घेतलं, म्हणजे मी 11वी सायन्सला होतो, मगाशी मी सांगितलं तसं, खरं प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा मी आर्ट्स घेतलं त्यावेळेला माझ्या जे समकालीन माझे म्हणजे मित्र होते त्यावेळेचे किंवा त्यांचे आई वडील होते, बहुतांश जणांनी माझ्याशी बोलणंच टाकलं. कारण अरे आर्ट्सला म्हणजे आता वाया गेला, हा आर्ट्सला जाऊन काय करणार, सायन्सलाच जायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, आणखीन जे काय असेल ते. काही प्रमाणात घरच्यांचा सुद्धा विरोध होता
पण हळूहळू त्यांना काही गोष्टी कळल्या की नाही आणि मी सुद्धा त्या समजावून सांगितलं. पुन्हा मला असं वाटतं इथे संवाद खूप महत्वाचा आहे, कारण दरवेळेला आपण टोकाची भूमिका घेऊ नाही शकत. आपल्याला आपलं म्हणणं सुद्धा सांगता आलं पाहिजे नीट, आणि दुसऱ्याचं सुद्धा ऐकून घेता आलं पाहिजे. मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये असं आहे की बघा, मी मानसिक कुचंबणा सतत शेअर करत पुढचं शिक्षण नाही घेऊ शकत. नाहीतर त्याच्यातून मला काहीच सापडणार नाही, कारण जे काही शिकायचं आहे त्यातून मला काहीतरी मजा आली पाहिजे, मला काहीतरी माझं स्वत्व सापडलं पाहिजे, त्यासाठी आपण शिकतोय. तर तेच जर काही सापडणार नसेल तर मी तेच करण्यात काय अर्थ आहे. कुठेतरी त्यांना ते हळूहळू पटायला लागलं. आणि मी नंतर आर्ट्समध्ये गेलो. आर्ट्समध्ये मला सांगायला आवडेल की मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा मी कॉलेजमधून पहिला सुद्धा आलो होतो. म्हणजे ही सुद्धा एक चांगली गोष्ट घडली. आणि तिथे सुद्धा कुठेतरी माझ्या घरच्यांना कॉन्फिडन्स आला असेल की अरे नाही, हा खरंच ह्याच्यात गती आहे, हा जातोय, त्याचं काहीतरी तिथे आहे. नंतर मी जसं म्हणालो तसं की बऱ्याच जणांनी सुरुवातीला बोलणं टाळलं, किंवा अरे आता काय वाया गेला. नातेवाईकांमध्ये सुद्धा अशा बोलणं सुरू व्हायला लागल्या. पण नशिबानं मी आणि माझ्या घरच्यांनी त्याच्याकडे कधी फार लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट, मी रुईया निवडण्याचं कारणच ते होतं की जिथे आपल्याला फारसं काही, जर लोकांना असं वाटत आहे की आर्ट्स होऊन काय तिकडे राहायचंच कशाला, आपण वेगळ्याच जगात जाऊया. कल्याण आणि दादर ही जगच वेगळी होती त्या काळात. त्यामुळे मी रुईयाला ऍडमिशन घेतली. आणि रुईयाला गेल्यावर मला असं लक्षात आलं की इथे तर आर्ट्स अगदी मिरवतात. रुईयामध्ये सायन्स आणि आर्ट्स या दोनच फॅकल्टी आहेत. आणि आर्ट्स रुईयाचं म्हणजे एक जणू काही एक शिक्काच मारलेला असा की अरे इकडून आर्ट्स केलं आहे म्हणजे हा हुशार विद्यार्थी असणार. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे शिक्षण होतं, म्हणजे ते रुईयामध्ये जाणं जे होतं ते खूप चांगल्या अर्थानं काय म्हणूया एक कॉन्फिडन्स देणारं ठरलं. तिथे मी मगाशी म्हणत होतो की जे काय मला रुईयामध्ये आमच्या शिक्षकांनी, म्हणजे माझं फिलॉसॉफी होतं SYला, त्याच्या ज्या पै मॅडम होत्या, तर फिलॉसॉफी सारखा विषय त्यांनी आम्हाला इतक्या अप्रतिम पद्धतीने शिकवला. म्हणजे त्यांनी आम्हाला अक्षरशः असं सांगायचं की ही जी थिअरी आहे ती थिअरी नुसती वाचू नका, त्याच्या पलीकडचं अलीकडचं पण वाचा. फिलॉसॉफी तुम्ही शिकताय, तुम्ही रट्टेगिरी करत नाही आहात, तुम्ही ते कदाचित पाठ सुद्धा कराल पण त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. फिलॉसॉफी हा जीवनाशी निगडीत असलेला विषय आहे. तुम्ही तुमचं सुद्धा चिंतन जे काय असेल ते सुद्धा करायला सुरुवात करा. असं खूप वेगवेगळ्या प्रकारानं एक ज्याला ग्रुमिंग म्हणूया किंवा एक सपोर्ट म्हणूया, एक कॉन्फिडन्स देणं म्हणूया, ते कॉलेजमुळे निर्माण केल्यानंतर मला असं वाटतं की पुढे कुठेतरी ती एक वाट हळूहळू सापडत गेली. म्हणजे मग पुढे काय करायचं, आता कसं करायचं, असे जे प्रश्न बरेचदा पडतात, जे मला सुद्धा पडले होते, ते सुटायला सुरुवात झाली. आणि अजूनही ते प्रश्न आहेत. मी असं म्हणणं नाही, प्रश्न आयुष्यात आहे म्हणूनच मी लिहू शकतोय, म्हणूनच मी विचार करू शकतोय, म्हणूनच मी आज जे काही काम करतोय ते मला पुढे आणखीन करावं असं वाटतंय. प्रश्नांशिवाय आयुष्याला मजा नाही. मला असं वाटतं प्रश्न तुम्हाला पडलेच पाहिजेत आणि ते हळूहळू सोडवता सुद्धा आले पाहिजेत आणि नवीन प्रश्न पुन्हा पडले पाहिजेत. त्यामुळे असा एक साधारण प्रवास अगदी करायला. प्रणव, अतिशय महत्वाच्या टप्प्यावर तुम्हाला वाटतं हा संवाद नेऊन सोडलायस की पुन्हा एकदा आपण प्रश्नावरच आलोय की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. म्हणजे नवीन प्रश्न, नवीन उत्तरं, नवीन संवाद, यासाठी खऱ्या अर्थानं ही पुढची प्रगती होईल. पण एक मात्र तुम्हाला गमतीनं सांगतो की युवा साहित्य संमेलन आपण घेतोय म्हणून की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपले महाविद्यालयातला आपला जो काळ हा फार महत्वाचा असतो, कारण तो काळ हा घडण्याचा असतो. आपण इथे सगळे विद्यार्थी इथे बसलायत, अनेक महाविद्यालयामध्ये शिक्षक माझ्या समोर आहेत, आम्हाला ज्यांनी शिकवलं तेही शिक्षक माझ्या समोर इथे बसलेले आहेत. त्यामुळे प्रणवची पुढची मुलाखत फक्त रुईयाचे दिवस या विषयावर आपण घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं की त्यावरही उत्तम पद्धतीनं बोलण्याचं कसब त्याच्याकडे आहे, ते अनुभव आहेत. हे अनुभव फक्त प्रणवचे नाहीत तर आमच्या पिढीच्या, आमच्या अगदी मागच्या पिढीच्या सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याचे आहेत. म्हणून मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं. आज विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मुद्दामून हा उल्लेख मी केला. अमेय, प्रत्येक पिढीतल्या, प्रत्येक कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते अनुभव असतात. फक्त एखादा प्रणव सखदेव लिहितो
काही बरोबर. जण ते कट्ट्यावरती रंगवून सांगतात, काही सांगण्यासारखे असतात, काही न सांगण्यासारखे असतात, काही नंतर सांगण्यासारखे असतात. काही खाजगीत सांगण्यासारखे असतात, पण असतात हे नक्की. मंडळी, या कार्यक्रमाच्या या टप्प्याकडे आता आपण येतोय. पण मगाशी मी तुम्हाला म्हणालो की प्रणव सखदेव यांची संमेलन अध्यक्ष म्हणून भाषण न होता संवाद व्हावा आणि संवादाच्या माध्यमातून हे भाष्य त्यांनी करावं भाषणापेक्षा, हा उद्देश आमचा होता. म्हणून खऱ्या अर्थानं हा उद्देश सार्थ झालाय असं मला वाटतं. नक्की ना? नक्की, एकदा जोरात धन्यवाद. आणि एक गोष्ट फक्त जाता जाता प्रणव सखदेवांचीच सांगायची, भाषणापेक्षा मुलाखत आवडेल, मला संवाद करायला आवडेल असं आग्रह धरून दीपा राणेकर मॅडमना सांगणारे आम्हाला अध्यक्ष लाभले, म्हणून कदाचित ही आगळी वेगळी गोष्ट आज ह्या मंचावर आम्ही साकार करू शकलो. खरंच आहे, हा विचार मांडणं आणि तो विचार तितक्या ताकदीनं अंमलात आणणं याकरता दीपा मॅडमचे पण खरोखर आभार आहे. आभार आभार आभार. दीपा मॅडमचे वेगवेगळ्या प्रकारे आभार मानले. मी खूप त्यांच्याशी संपर्कात आहे, वेगवेगळ्या प्रकाराने संपर्कात आहे ती आणि त्यांची सगळीच टीम. ऍक्च्युली दीपा मॅडम संपर्कात आहेत म्हणून. पण मी मगाशी पण म्हणालो की या साहित्य संमेलनातले जे सगळे कार्यक्रम तुम्ही बघितले, तर त्यातले 3-4 कार्यक्रम इतके उठून दिसणारे आहेत की जे साहित्य संमेलनाच्या चौकटीमध्ये फारसं कोणी करत नाही. म्हणजे ट्रान्सजेंडर यांची मुलाखत असेल किंवा याच्यानंतरचं जे सेशन आहे, आज फेसबुकवरून किंवा नवीन सगळी माध्यमं वापरून पुस्तक विक्री करणाऱ्या तरुणांची मुलाखत घेणं, की ही स्पेस कशी आहे, ते कसे वापरतात, हा सुद्धा एक खूप वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं. की त्यामुळे मला असं वाटतं की दीपा मॅडम असतील किंवा सगळी कोकण मराठी साहित्य परिषदेची टीम असेल, त्या सगळ्यांचे आपण इथे मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी इतकं सुंदर आयोजन आणि इतकं चांगला कंटेंट या माध्यमातून आज देत आहेत. दीपा मॅडमचे पुन्हा एकदा आभार. म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी येतोय. कोमसाबाचं ब्रीदवाक्य जे आपलं आहे त्यातला शेवटची ओळ मला आठवते, सुंदर लेणी तयात खोदा. लेणी तयार करणं म्हणजे सृजना तयार करणं, लेणी खोदणं म्हणजे नवीन काहीतरी तयार करणं. हे नवीन काहीतरी देण्याचा हा प्रयत्न आम्ही इथे केला असं मला वाटतं. पूर्वा, अमेय, एक खूप सुंदर दृश्य समोर दिसतंय. इथून मधुबाई आम्हाला दिसत नाहीयेत. किती ते तुझे मगाशी वाक्य म्हणाला होतास की ज्येष्ठांमधले तरुण, ते खरंच इथे बघण्यासारखं दृश्य आहे. मागच्याने उठून बघा एकदा की कसं पिढ्यांना जोडणं असतं. आणि म्हणून हा कोमसापाचा वृक्ष जो आहे तो इतका डौलदारपणानं फुलतोय. मला वाटतं हा कार्यक्रम आपण इथे आता संपन्न झालेला आहे. सगळ्याच मान्यवरांची परवानगी घेतो. एक महत्वाची सूचना आहे, फक्त एकच अत्यंत महत्वाची सूचना आहे, ती म्हणजे मुलाखतीनंतर आयोजन समितीतील सर्व सदस्य, समन्वयक, स्वयंसेवक यांच्या महत्वाच्या म्हणजे भोजनाची सोय ही 3ऱ्या मजल्यावर मिनी थिएटरच्या समोर केली. धन्यवाद. भौतिक खुराकानंतर प्रत्यक्ष खुराक घ्यायला जाऊ शकता.